नमस्कार. आज आपण या भागामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड BA द्वितीय वर्ष सत्र तिसरे पेपर क्रमांक 5 भारताचे शासन आणि राजकारण इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पेपरमधील प्रकरण पहिले इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान या पहिल्या पेपरवरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंचाचा अभ्यास करणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 1858 पूर्वी भारताची राजकीय सत्ता खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या हातात होती? A. ब्रिटिश पार्लमेंट, B. भारतीय संसद, C. ईस्ट इंडिया कंपनी, D. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे C. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. प्रश्न दुसरा, भारतामध्ये संविधान सभेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? A. क्रिप्स योजना, B. कॅबिनेट मिशन, C. रोहयो योजना, D. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे B. कॅबिनेट मिशन योजना. प्रश्न तिसरा, सर्व भारतीयांना मान्य असेल अशी राज्यघटना भारतीय नेत्यांनी तयार करून दाखवावी असे आव्हान खालीलपैकी कोण केले होते? A. लॉर्ड मॅकॉले, B. लॉर्ड डलहौसी, C. लॉर्ड वॉलिस, D. लॉर्ड बर्कनहेड. तर याचं उत्तर आहे D. लॉर्ड बर्कनहेड. प्रश्न चौथा, नेहरू रिपोर्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? A. फाळणीची मागणी, B. सायमन कमिशन, C. भारताच्या भावी संविधानाची रूपरेषा, D. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे C. भारताच्या भावी संविधानाची रूपरेषा. प्रश्न पाचवा, भारताची स्वतंत्र घटना समितीच्या मागणीचा ठराव राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात पास केला? A. लाहोर अधिवेशन, B. दिल्ली अधिवेशन, C. फैजपूर अधिवेशन, D. मुंबई अधिवेशन. तर याचं उत्तर आहे C. फैजपूर अधिवेशन. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या घटकाचा संविधान सभेला विरोध होता? A. हिंदू महासभा, B. मुस्लिम लीग, C. राष्ट्रीय काँग्रेस, D. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे B. मुस्लिम लीग. प्रश्न सातवा, कॅबिनेट मिशन योजना कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाच्या काळात आखण्यात आली? A. चर्चिल, B. विस्टल, C. ॲटली, D. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे C. ॲटली. प्रश्न आठवा, कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती ठरविण्यात आली? A. 289, B. 389, C. 489, D. 189. तर याचं उत्तर आहे B. 389.
1989. प्रश्न 9. संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम लीगचे किती उमेदवार निवडून आले होते? ए 208, बी 73, सी 71, डी 89. याचं उत्तर आहे बी 73. प्रश्न 10. संविधान सभेच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाला स्पष्ट बहुमत मिळाले? ए राष्ट्रीय काँग्रेस, बी मुस्लिम लीग, सी साम्यवादी पक्ष, डी अपक्ष. तर याचं उत्तर आहे ए राष्ट्रीय काँग्रेस. प्रश्न 11. घटना समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी भरविण्यात आली? ए 9 जानेवारी 1946, बी 9 मार्च 1946, सी 15 ऑगस्ट 1947, डी 9 डिसेंबर 1946. तर याचं उत्तर आहे डी 9 डिसेंबर 1946. प्रश्न 12. संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम कोणाची निवड करण्यात आली? ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न 13. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ए डॉक्टर बी एन राव, बी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 14. 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत उद्दिष्ट प्रस्ताव खालीलपैकी कोणी मांडला? ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी महात्मा गांधी, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी वल्लभभाई पटेल. तर याचं उत्तर आहे सी पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 15. खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार भारताची फाळणी झाली? ए माउंटबॅटन योजना, बी कॅबिनेट योजना, सी क्रिप्स योजना, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए माउंटबॅटन योजना. प्रश्न 16. संविधान सभेत मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? ए 15 ऑगस्ट 1947, बी 29 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1947, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी 29 ऑगस्ट 1947. प्रश्न 17. भारतीय संविधानाला संविधान सभेची मान्यता केव्हा मिळाली? ए 26 जानेवारी 1949, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 नोव्हेंबर 1949, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 18. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी महात्मा गांधी. तर याचं उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र
प्रसाद. प्रश्न 19. भारताचे संविधान कोणत्या दिवशीपासून लागू करण्यात आले? ए. 26 नोव्हेंबर 1949, बी. 9 डिसेंबर 1946, सी. 24 जानेवारी 1950, डी. 26 जानेवारी 1950. तर याचं उत्तर आहे डी. 26 जानेवारी 1950. प्रश्न 20. खालीलपैकी कोणते नाव मसुदा समितीशी संबंधित नाही? ए. पंडित हृदयनाथ कुंजरू, बी. एन. जी. अयंगार, सी. डॉक्टर आंबेडकर, डी. सरदार पटेल. तर याचं उत्तर आहे डी. सरदार पटेल. प्रश्न 21. डॅश डॅश साली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली? ऑप्शन ए. 1885, बी. 1985, सी. 1757, डी. 1857. तर याचं उत्तर आहे ए. 1885. प्रश्न 22. लॉर्ड कर्झनने डॅश डॅश साली बंगालची फाळणी केली? ए. 1915, बी. 1920, सी. 1911, डी. 1905. तर याचं उत्तर आहे डी. 1905. प्रश्न 23. 1909च्या कायद्यामुळे भारतीयांना डॅश डॅश. ऑप्शन ए. स्वातंत्र्याची पहाट दाखविली, बी. स्वातंत्र्याची वाट लागली, सी. राज्यकारभाराला भाग घेण्यासाठी संधी मिळाली नाही, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. स्वातंत्र्याची पहाट दाखवली. प्रश्न 24. लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी भारतात कोणती चळवळ सुरू केली? ए. असहकार आंदोलन, बी. चले जाव चळवळ, सी. होम रूल चळवळ, डी. कायदेभंग आंदोलन. याचं उत्तर आहे सी. होम रूल चळवळ. प्रश्न 25. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कोणत्या साली संमत झाला? ए. 1921, बी. 1919, सी. 1918, डी. 1901. तर याचं उत्तर आहे बी. 1919. तर अशा प्रकारे आपणास या प्रथम चॅप्टरवरील महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांची चर्चा करता येते. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील. याचा व्यवस्थितपणे अभ्यास तुम्ही करा. धन्यवाद.